त्या टेक्निक्सचा जे स्टार्टअप्स आहेत, ते कसा फायदा घेऊ शकतात? जसं मी म्हटलं, की स्टार्टअप आहे ना, ही करेक्ट वेळ आहे तुम्हाला ह्या गोष्टी चालू करण्याची. मग आता एखादा स्टार्टअप असेल, तर आपण काय करतो, आधी त्यांना भेटतो पर्सनली. त्यांना आपलं प्रेझेंटेशन आहे, सक्सेस स्टोरीज. Googleवरतीही रिव्ह्यूज आहेत आपल्या काहीज आणि जे काही माझं Instagram, Facebook, वेबसाईट त्यावरही आहे. सो आपण त्यांना आधी समजून घेतो ॲज अ पर्सन. कारण जसं मी म्हटलं, स्टार्टअप म्हटलं, की ही इज अ सोलो एंटरप्रेन्योर ॲट द बिगिनिंग. त्यांच्याकडे टीम नसते. मग त्याची पर्सनॅलिटी त्या बिझनेसमध्ये स्केल अप करण्यासाठी मदत झाली पाहिजे. म्हणजे कुठल्याही पॉइंटला त्याला स्टॅग्नंट असा वाटला नाही पाहिजे, "अरे, मी काय करतोय?" म्हणून आपण आधीच पर्पज फाइंड आउट करतो बिझनेसचा. बिझनेसचा व्हिजन मिशन क्लिअर करून टाकतो. कारण व्हिजन असेल तर तुम्हाला पण एक इन्स्पिरेशन मिळतं, की मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांचा एक इन्स्पिरेशन मॉडेल असतो. एक आपण ज्याला आयडल मानत असतो आपल्या इंडस्ट्रीमध्ये. सो त्या सगळ्या गोष्टी आपण अलाइन करतो त्यांना. त्यांचं बिझनेसचं नाव हे न्यूमरोलॉजीनी एकदम करेक्ट करता येतं, कारण आपले लकी अल्फाबेट्स असतात आणि काही अशी साउंड आहेत. तर फक्त अल्फाबेट इम्पोर्टंट नसून आपल्या नावामध्ये जे साउंड येतात, ज्याला आपण सिलेबल असं म्हणतो इंग्लिशमध्ये, ते पण इम्पोर्टंट आहे. सो फॉर एक्झाम्पल कोणाच्या नावाच्या स्टार्टिंगला जर सू येत असेल, म्हणजे सुनंदा, सुजाता, सुनीता किंवा सुजीत अशी काही नावं असतील, तर त्यांना जनरली प्रॉब्लेम होतो रिलेशनशिपमध्ये. एकतर त्यांना कसा प्रॉब्लेम होतो, की त्यांना समोरचा काय बोलतो हे ते ऐकणार नाही. सो दे हॅव टॉकेटिव्ह टेंडन्सी. ते समोरचा बोलत जरी असला तरी त्यांना ते रजिस्टर होत नाही आणि त्यामुळे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि काही असतात आपले कार्मिक डेट नंबर असं आपण त्यांना म्हणतो. आता कार्मिक म्हणजे काय? बेसिकली कर्म म्हणजे काय? जे काही आपण आपल्या आयुष्यात करतोय ते आपलं कर्म आहे. बरोबर. सो आपण ते चांगलं केलं तर आपल्याला चांगलं येतं. जर वाईट केलं तर आपल्याला शिक्षाही मिळते त्याची. मग ह्या सगळ्या काही डेट ऑफ बर्थ आहेत जसं 13 नंबर. 13 नंबर ज्यांची डेट ऑफ बर्थ असेल किंवा ज्या कोणाच्या डेट ऑफ बर्थमध्ये 13 कुठेही येत असेल, तर ते कार्मिक डेट अट्रॅक्ट करतात. कार्मिक डेट म्हणजे लोन, सम काइंड ऑफ लोन. सो काहीतरी अशा गोष्टी त्यांच्याकडे जन्मतः असतात, की जेव्हा तो माणूस कामाला लागतो कॉलेज संपल्यानंतर, त्याला सारखं लोनच्या ट्रॅपमध्ये फसत राहावं लागतं. काही ना काही गोष्टींसाठी त्याला लोन घ्यावे लागतात. सो हे एक विशियस सर्कल आहे. एकदा आपण लोन घेतलं, की ते संपायला दुसरा लोन, मग परत ते संपायला दुसरा लोन आणि ह्या जाळ्यात तो अडकला जातो आणि हे 13 नंबरच्या डेट ऑफ बर्थ बरोबर खूप कॉमन आहे. असं त्यांच्याबरोबर होतं कारण त्यांच्या पास्ट लाईफमध्ये किंवा त्यांच्या कार्मिक सायकलमध्ये त्यांनी हा पॅटर्न बनवला जिथे त्यांना वाटतं, की मी सगळं करू शकतो. आणि मला कमी पडलं तरी मी कर्ज घेणार आणि ते करणार. मग त्यांची विल पॉवर वीक होत जाते आणि स्ट्रेस वाढत जातो. कारण सतत ते टेन्शन, की मला पे ऑफ करायचं आहे, मी ह्याच्याकडून घेतले. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो. मग काही त्यांनी पास्ट लाईफमधून ऑलरेडी घेतलं आहे का? आता बऱ्याच वेळेस आपण मीटिंगला जातो किंवा बाहेर जातो, तर कोणाला तरी बघून असं म्हणतो, "अरे, मी तुला कुठेतरी बघितलं आहे." किंवा आपण जातो आणि एखाद्याबरोबर एकदमच फ्रेंडली होतो. का असं का होतं? कारण आपलं पास्ट लाईफ कनेक्शन असतं त्या माणसाबरोबर आणि असं जसं लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात. म्हणजे पहिल्यांदाच बघितल्यानंतर मला त्या मुलीबरोबर किंवा मुलाबरोबर प्रेम होतं. सो दे हॅव धिस पास्ट लाईफ कनेक्शन. त्यांचा सोल कनेक्शन असतो. आणि सोल आपण नेहमी असं म्हणतो मेडिटेशनमध्ये पण, की तुमच्या सोल बरोबर तुम्ही कनेक्ट झाले पाहिजे. तुमच्या आत्मीयतेबरोबर तुम्ही कनेक्ट झाला पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो, की तो सोल बरोबर अलाइन्ड आहे का? मग त्यांनी जो बिझनेस चालू केलाय तेच त्याचं पर्पज आहे का? म्हणजे तेच त्यांनी केलं पाहिजे, की नाही केलं पाहिजे? चालू नाही केलंय तर आपल्याकडे वेळ आहे. आपण आयडिया बदलू शकतो. मग ह्या सगळ्या पूर्ण गाईडन्स आपण त्यांना देतो. मग त्यांचा सायंटिफिक लोगो, बिझनेस कार्ड त्यांना बिझनेसला लागणारा मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक पॅकेज करतो आणि त्यांना देतो आणि त्या बिझनेस ओनरचं हीलिंग 3 महिन्यासाठी करतो. कारण बिझनेस स्टार्टअप केलाय तर माइंडसेट बिल्ड करायला त्याच्याकडे 3 महिने तर असतात. कुठेही आपल्याला 3 महिने तरी निदान लागतात. त्याला सेटल करण्यामध्ये थोडंसं. मग दॅट इज द परफेक्ट टाईम की तो स्वतःला हील करू शकतो. म्हणजे समजा त्याचं ब्रेक ऑफ झालाय किंवा तो डिव्होर्सी आहे किंवा
असं काही झालंय, तर ते कुठे अडकले जाणार नाही. कारण हेच आपण माणूस असल्यामुळे ना आपल्या लाईफमध्ये सगळं काही एक जॉमेट्री आहे. आपला फेस एक जॉमेट्री आहे. आपला मोबाईल ज्या काही गोष्टी आपण वापरतो, ते सगळं एक शेप आहे एंड दॅट इज व्हाय याला सेक्रेड जॉमेट्री असंही म्हटलं जातं. मग ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण त्या माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे त्याला पूर्ण डिकोड करतो आणि त्याला अलाइन करतो. सो स्टार्टअप इज द बेस्ट टाईम कारण इन 3 मंथ्स they are perfectly aligned with their business and they can scale it from the 4th month itself आणि त्या पर्टिक्युलर वर्षामध्येच ते त्यांचं वर्षाचं टार्गेट गाठू शकतात. ओके.